नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला हिरव्या वाटणात सुकं मटण कसं करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. हिरव्या वाटणातलं सुकं मटण करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले. मटण स्वच्छ धुवून घेतलेले. एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली. एक मीडियम साईजचा कांदा मी असे काप देऊन घेतलेले आहेत. आपल्याला वाटणासाठी वापरायचा आहे हा कांदा. 4 चमचे दही घेतलेले. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. मुठभर कोथिंबीर घेतली आहे. 8-9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 20-22 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेले. 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 4 मिरी, 4 लवंगा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत. 3 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले. तुम्ही ह्याऐवजी वाळलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता किंवा ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा हळद घेतलेली. 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. त्यासाठी मी सगळ्यात आधी कोथिंबीर घेते. कोथिंबीर भरपूर वापरायची. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. लसूण, आलं, दालचिनी, लवंग, मिरी आणि जिरे आणि खोबरं हे मी आधी वाटून घेणार आहे. मी हे थोडं वाटून घेतलेले. आता त्यामध्ये कांदा घालणार आहे आणि पुन्हा एकदा वाटून घेणार आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये मी हे दही घालणार आहे आणि पुन्हा थोडंसं फिरवून घेणार आहे. दही घालूनसुद्धा मी फिरवून घेतलेले. आता आपण हे वाटण मटणावरती काढून घेऊयात. मी हे वाटण सगळं मटणामध्ये काढून घेतलेले. आता आपल्याला हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे वाटण सगळं मटणाला लावून घ्यायचे. मी मटणाला वाटण लावून घेतलेले आणि अर्धा तासासाठी मटण मॅरिनेट होऊन देणार आहे. तुम्ही 3 ते 4 ताससुद्धा मटण मॅरिनेट करून घेऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. मटण मॅरिनेट करायला ठेवलेला अर्धा तास झालेला आहे. आता आपण मटण तयार करून घेऊयात. मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये मी मोठे 2 चमचे तेल घातले. आता कांदा घालते. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त लाल करायचा नाही. थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी मटण तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवते. तुम्ही वरती पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पण करू शकता. मी ह्याआधी तुम्हाला नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. कांदा परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मटण घालायचे. मटण आपल्याला छान 5 मिनिटं परतून घ्यायचे. मटण परतून होतंय तोपर्यंत मी साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेले. साधारण 2-3 मिनिटं मी मटण परतून घेतले. आता त्यामध्ये धने पावडर घालायची आहे आणि गरम मसाला आणि पुन्हा मी 2-3 मिनिटं परतून घेणार आहे. मटण छान परतून झालेले, छान तेल सुटले. आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया. आपल्याला गरम पाणीच वापरायचे. गार पाण्याचा वापर करायचा नाही. मी साधारण पाऊण ग्लास गरम पाणी वापरलेले. आता पुन्हा छान मिक्स करून घेऊया.
मी अजून थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे साधारण 1 ग्लास पाणी आपल्याला लागलेलं आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता वरतून थोडी कोथिंबीर घालणार आहे मी. पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्या झाल्या आणि त्यानंतर कुकरचं पूर्ण प्रेशर निघून गेलेलं आहे. आता आपण मटण चेक करूया. आपलं मटण तयार करून झालेलं आहे. छान तेल सुटलं आहे. मी थोडंसं लपतपीत ठेवलेलं आहे, थोडा मसाला ठेवलेला आहे. तुम्हाला जर नसेल ठेवायचं तर तुम्ही पाऊण ग्लास पाणी वापरू शकता, म्हणजे असं मसाला राहणार नाही, पूर्ण ड्राय होईल. किंवा थोडं पाणी राहिलं तरीसुद्धा आपण 5 मिनटं गॅसवरती परतून घेऊ शकतो आणि पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे ड्राय होतं मटण. आता आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि मटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी मटण काढून घेते एका प्लेटमध्ये. तयार झालं आपलं हिरव्या वाटणातलं सुकं मटण. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच मस्त आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.